नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सार्थश्री एकनाथी भागवत या अध्याय पहिला यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवणार आहेत आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगणार आहेत. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. तेथे नारदे वसुदेवा प्रती संवादुनी निमी जायंती. सांगितली कथा संगती संक्षेपस्थिती या नाम. तेचे उद्धवाची परमप्रीती नाना दृष्टांते उपपत्ती. स्वमुखे बोलिला श्रीपती ते कथा निश्चिती सविस्तर. दशमी निरोध लक्षण मागान केले निरूपण. जेथे धराभार अर्धमजन निर्दळी श्रीकृष्ण नाना युक्ती. ज्यांचे नि अर्धम भारे क्षिती सदा आक्रंदत होती. जिच्या साया लागी श्रीपती पूर्ण ब्रह्मस्थिती अवतरला. दुष्ट दैत्य आणि दानव धराभार राजे सर्व. वदिता झाला श्रीकृष्ण देव तो गत कथा भाव शुक सांगे. श्रीबादरायनी रुवाच कृत्वा दैत्यं वधं कृष्ण सरामो यदुर्भिवृतः भुवोवतार यद्भारं जविष्ठं जनयन क्लीम. बलराम व यादव यांनी युक्त असलेल्या श्रीकृष्णांनी पुतना कंस शिशुपाल इत्यादी दैत्यांना मारून व कौरव पांडवादी इतर राजांचा आपसात भयंकर कलह निर्माण करून भूमीचा भार हलका केला. पूर्ण ब्रह्म स्वयं श्रीकृष्ण बळी बळीराम लोक रमण. निधडे यादव मिळवून जाण दैत्य निर्दळन श्रीकृष्ण केले. जे यादवांसीन येतवधी तेथे श्रीकृष्ण करी बुद्धी. सखे स्वजन स्वगोत्रामधी कलह उत्पादी अतिघोर. उतरावय धराभार कलह मिसेन शारंगधर. मारवी कौरव भार पांडू कुमर शोभवनी. ये कोपितः सुबहु पांडुसुतः सप्तेन्दुर्द्युतहेलन कचग्रहणा दिभिस्थान. कृत्वा निमित्त मितरेतरतः समेतान हत्वा कृपानीरः रक्षिती भार मिशः. पांडवांचे उपजत शत्रू असलेल्या कौरवांनी कपटद्यूत अपमान द्रौपदीची वेणी ओढणे इत्यादी अपराध करून त्या पांडवांना क्रोध आणला. त्यांना निमित्त करून परस्पर जमलेल्या राजांना युद्धात मारून श्रीकृष्णाने भूमीचा भार हलका केला. दुष्ट अकर्मी अतिघोर ज्यांची सेना धराभार ते वधार्थ करावया एकत्र. कलाचे सूत्र उपजवी कृष्ण येणे श्रीकृष्ण संकल्पोद्देशे. हो सरले कपट फासे तेने कपटे बांधून कैसे. वधवी अनासाये कौरव भार जगे द्यूत खेळजे दुष्टे. तेही आरंभिले कपटे धर्मावरी फासे खोटे. घालिती हट्टे दुर्बुद्धी बाळे भोळे ज्ञानजनी. तेही गांजिती ना धर्मपत्नी. ते साचची धर्माची मानिनी आणली बांधुनी सभे माझी. दुशासने धरिले वेणी कच तेनेची वाढली कच कच. ते कर्म त्याचे त्यासीच भवले साच त्या भोवती. आता या ओवींचा अर्थ आहे. यात नारदाने वसुदेवाला निमिजायंत यांच्या संवाद रूपाने कथा संगती थोडक्यात सांगितली. ही कथा श्रीकृष्णाने स्वतः उद्धवावरील अत्यंत प्रेमाने अनेक दृष्टांतांनी स्पष्ट करून सांगितली. पूर्वी दशम स्कंधात निरोध लक्षण सांगितले. त्या श्रीकृष्णाने अनेक युक्त्या योजून अधर्मी लोकांचा नाश करून पृथ्वीचा भार उतरला. त्यांच्या अधर्माच्या भाराने पृथ्वी एकसारखी आक्रोशात करत होती. तिच्या सहाय्यासाठी परब्रह्म श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतरले. दुष्ट दैत्य व पृथ्वीला भारभूत झालेले सर्व राजे यांचा श्रीकृष्णाने संहार केला. असा मागील कथेचा संदर्भ श्री शुकाचार्यांनी सांगितला. पूर्ण ब्रह्मांश परमेश्वराने श्रीकृष्ण रूप धारण करून मृत्यूलोकी अवतार घेतला. बलरामासह शूर यादव जमविले आणि दैत्याचा वध केला. यादवांकडून मारले न जाणारे जे बलाढ्य राजे होते त्या परस्पर संबंधी वीरांचे मोठ्या युक्तीने आपसात भांडण लावून दिले आणि पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी पांडवांना
कोपवून कलहाच्या निमित्ताने त्यांच्या हातून कौरवांचा नाश करविला. घोर कर्म करणारे दुष्ट, ज्यांची सेना पृथ्वीला भारभूत झालेली आहे, त्यांचा संहार करण्याकरता त्यांना एकत्र जमवावे आणि भूमीचा भार उतरवून टाकावा, म्हणून कृष्णाने कलहाचे निमित्त निर्माण केले. श्रीकृष्णाच्या संकल्पानुसार कपटाचे फासे निर्माण झाले. त्याच कपटाने कौरवांचा समुदाय अनायासे मारला गेला. जगामध्ये दुष्ट लोक खेळत असतात, त्यातून या दूतांचा आरंभ कपटाने झाला. त्या दुर्बुद्धी कौरवांनी जाणून बुजून धर्मावर कपटाचे फासे टाकले. साधेभोळे अडाणी लोकसुद्धा धर्मपत्नीचा छळ करीत नाहीत, आणि द्रौपदी ही तर धर्माची पत्नी, तिला कौरवांनी सभेमध्ये बांधून आणले. दुःशासनाने तिच्या विणीचे केस धरून ओढले आणि त्यामुळे संघर्ष वाढला. खरोखर तेच त्यांचे कर्म त्यांना भोवले. धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. खूप खूप धन्यवाद.